नमस्कार, मी नंदेश खेडेकर. माझे कोकणच्या बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी. लोणावळ्यातील भुशी धरण परिसरात पाण्याच्या प्रवाहात एकाच कुटुंबातील 5 जण गेले वाहून. यात लहान मुले व महिलांचा देखील समावेश. नवी मुंबई महानगरपालिकेची बारवरती कारवाई सुरूच. नियमांचं पालन न केल्यामुळे बार मालकांवरती कारवाई. उपायुक्त गेटे यांच्या नेतृत्वाखाली 7 बारवरती कारवाई. महाडमध्ये क्रेन चालकाची दारूच्या नशेत 2 कारला धडक. अपघातात 1 जण गंभीर जखमी, तर क्रेन चालकाला घेतलं पोलिसांनी ताब्यात. तर चिपळूणमध्ये चिंचनाक्यात रस्त्यावरती महाकाय मगरीचं दर्शन. शिवनदी पात्रात मगरींच्या संख्येत वाढ. नागरिकांच्या जीवाला मात्र धोका आणि वनविभाग करते दुर्लक्ष. पाहूया सविस्तर वृत्त. पावसाळी सहलीसाठी लोणावळ्यातील भुशी धरण परिसरात गेलेल्या कुटुंबासोबत मोठी दुर्घटना घडली आहे. भुशी डॅम परिसरातील धबधब्यामध्ये एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेल्याची धक्कादायक घटना सध्या समोर आली. भुशी धरणाच्या मागील धबधब्यात 5 जणांचं अख्खं कुटुंब वाहून गेलं असून यामध्ये लहान मुले आणि महिलेचा देखील समावेश आहे. आतापर्यंत 2 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून शोध कार्य अद्यापही सुरू आहे. दरम्यान हे अख्खं कुटुंब वाहून जाताना एक धक्कादायक व्हिडिओ देखील सध्या सोशल मीडियावरती समोर आलाय. चिपळूणमध्ये शिवनदी पात्रात मगरींची संख्या सध्या वाढत आहे. चिपळूण नगर परिषद आणि वन विभागाकडे नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही यावरती कोणतीच उपाययोजना झालेली नाही. प्रत्येक पावसाळ्यात नदीपात्र ओव्हरफ्लो झाल्यानंतर या मगरी रस्त्यावरती आणि मानवी वस्तीत शिरतात. शहरातील नागरिकांना याचा फार मोठा धोका देखील आहे. अशीच एक भली मोठी मगर काल शहरातील शिवनदी पुलाच्या वरती मुक्तपणे संचार करताना बघून वाहन चालकांची तारांबळ उडाली. मगरीचं संवर्धन करता करता नागरिकांच्या सुरक्षेचा काय, असा संतप्त सवाल सध्या चिपळूणकर उपस्थित करतायत. नवी मुंबई महानगरपालिकेने बेलापूर, कोपरखैरणे, नेरूळ, टुर्बे या ठिकाणी बारवरती कारवाई सुरू केली. आतापर्यंत 5 ते 7 बारवरती कारवाई करण्यात आलेली आहे. ही कारवाई पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू होती. उपायुक्त राहुल गेटे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. अनेक बारवरती नियमांचं उल्लंघन केल्यामुळे आणि नोटीस देऊनही बार मालकांनी लक्ष न दिल्यामुळे ही कारवाई करण्यात येते. नियमांचं पालन न केल्यामुळे बार मालकांवरती ही कठोर कारवाई केली जाते. महानगरपालिकेच्या या कारवाईमुळे नियमांचं पालन न करणाऱ्या बार मालकांमध्ये चिंतेचं वातावरण सध्या निर्माण झालंय. रायगड जिल्हा तळा तालुक्यातील फॉरेस्ट हिल्स रिसॉर्ट यांच्या प्रशासनाकडून जवळपास 100हून अधिक स्थानिक कामगारांना अचानकपणे अनिश्चित कालावधीसाठी काढून टाकण्याचा निर्णय घेतला गेला. त्याविरोधात शिवसेनेचे शिंदेगड जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांच्या नेतृत्वाखाली फॉरेस्ट हिल्स तळा प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करून लेबर कमिशनर कायद्याअंतर्गत कामगारांना लागू असलेले सर्व नियम, अटी व मिळणारे फायदे मिळावेत अशी मागणी सध्या करण्यात आली आहे. गेल्या 10-12 वर्षाच्या कालावधीमध्ये हांड्यावर डोक्यावर हांडा घेऊन या ठिकाणी पाणी पोहोचवलेलं आहे. या ठिकाणी असं ठाकरे यांना अभिवादन करून शिवसेनेचे फॉरेस्ट हिल या रिसॉर्टमध्ये काम करतात आणि खऱ्या अर्थाने कामगार न्याय देणं. महाड येथे मुंबई गोवा महामार्गालगत धारिया पेट्रोल पंपाच्या समोर रात्री 8च्या सुमारास गोवा दिशेने जाणाऱ्या क्रेन गाडी चालकाने 2 गाड्यांना मागून जोरदार धडक दिल्याने 2 महिंद्रा कंपनीच्या कारचं मोठं नुकसान झालंय. वरण गावातील सामाजिक कार्यकर्ते कुर्बानभाई यांनी घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना दवाखान्यात दाखल करण्याकरता त्वरित रुग्णवाहिका बोलावून जखमींना महाड ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे, असं त्यांनी सांगितलंय. मिळालेल्या माहितीनुसार क्रेन चालक हा दारूच्या नशेत असल्याने हा अपघात झालेला आहे, असे अपघातस्थळी असलेले प्रवासी वर्गात बोललं जात आहे. हलकासा पाऊस पडत असल्याने
काही काळ वाहतूक ठप्प झाली होती, परंतु पोलीस प्रशासनाकडून वाहतूक तात्काळ सुरळीत करण्यात आलेली आहे. घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल होताच क्रेन चालकाला ताब्यात घेण्यात आलं असून सध्या पोलीस पुढील तपास करतायत. सध्याचं युग हे डेटाचं आहे. ज्याच्याकडे सर्वाधिक डेटा तो किंग असणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालय नियोजन विभागाचे जिल्हा सांख्यिकी कार्यालय हा सर्व प्रकारचा डेटा गोळा करण्याचं काम करतंय. ही अतिशय महत्त्वाची बाब आहे, असे गौरवोद्गार गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या सहयोगी प्राध्यापक उमा जोशी यांनी काढले. जिल्हा नियोजन कार्यालय व जिल्हा सांख्यिकी कार्यालय यांच्या वतीनं काल राष्ट्रीय सांख्यिकी दिन साजरा करण्यात आला. सांख्यिकीचे जनक प्राध्यापक प्रशांतचंद्र महालनोबिस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, उपसंचालक निवास यादव आदी उपस्थित होते. निर्णय घेण्यासाठी डेटाचा वापर या विषयावरती प्राध्यापक श्रीमती जोशी यांनी मार्गदर्शन केलं. सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी सुचित वंजारे यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. राधिका भाटवडेकर यांनी यावेळेला सर्वांचे आभार देखील मानले. गेल्या वर्षापासून पावसाअभावी निर्माण झालेल्या पाणी टंचाईचा फटका आता नांदगाव तालुक्यातील मनमाड शहरातील नागरिकांसोबत रेल्वे स्थानकावर प्रवासी, रेल्वे वसाहतीतील कर्मचाऱ्यांना देखील मोठ्या प्रमाणात बसलाय. या समस्येवरती तोडगा काढण्यासाठी रेल्वे प्रशासनाने थेट रेल्वेच्या टँकर वॅगनमधून पाणी आणण्याचा निर्णय घेतल्यानंतर आजपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाल्याची माहिती असल्याचं रेल्वे सूत्रांनी दिले. भुसावळ डिव्हिजन ते लातूर पॅटर्न वापरत रेल्वेने पाणी आणण्याची व्यवस्था केली आहे. 2 दिवसांपूर्वी चाचणी करत 2 वॅगनमधून 1,40,000 लिटर पाणी आणून रेल्वेला पाणी पुरवठा करणाऱ्या फिल्टर प्लांट टाकण्यात आले. भुसावळ डिव्हिजनमधील सर्वात मोठं जंक्शन स्थानक म्हणून मनमाड स्थानकची ओळख आहे. उत्तर भारतातील प्रवेशद्वार म्हणून मनमाड जंक्शनची ओळख असेल. सुमारे रोज मनमाड जंक्शन स्थानकमधून 125 गाड्या सध्या धावत आहेत. सक्षम एज्युकेशन सोसायटीमार्फत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक कार्यक्रम वर्षभर हाती घेतले जातात. त्याचाच एक भाग म्हणून सोंडी अंगणवाडी शाळेमध्ये परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती देऊन सन्मान करण्यात आला. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असलेला परहूरपाडा येथील गुणवंत विद्यार्थी कुमार सन्मेश घरत याला श्री परेश सुर्वे आणि श्री सचिन शिंदे यांच्या आर्थिक मदतीतून जिराडमधील प्रतिभावान विद्यार्थी कुमारी अनुष्का पवार हिला मुंबई येथील श्री योगेश गावडे यांच्या आर्थिक मदतीतून, तसेच अलिबाग येथील गुणवंत विद्यार्थिनी कुमारी मनस्वी गवाणकर हिला अमेरिका येथे स्थायिक असलेले सौ शिल्पा दहाट, श्री नागसेन दहाट आणि किहिमग्रुप ग्रामपंचायत सरपंच श्री प्रसाद गायकवाड यांच्या आर्थिक सहभागातून शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच श्री प्रसाद पिंट्या गायकवाड, किसन गायकवाड मराठा समाज सचिव, प्रीती गायकवाड पोलीस पाटील, निवेदिता भोईर अंगणवाडी मुख्य सेविका, सोनाली आमले अंगणवाडी मदतनीस, आशा सेविका श्रद्धा कीर, तसेच सक्षम मार्फत अध्यक्ष शार्दूल कोठे, खजिनदार योगेश पवार, सदस्य विशाल आमले, वासुदेव आमले, ओंकार आमले, परेश सुर्वे, सचिन सुर्वे आदी मान्यवर यावेळेला उपस्थित होते. विवाहित जनकल्याण माझी एक संस्था आहे. संस्था काढणं खूप असतं, पण संस्थेमधून ते टिकून ठेवणं, सातत्य ठेवणं, मदत करणं आणि त्याच्यामधून वाटचाल करणं खूप आवड असतं. पण तुम्हाला माझा खरंच सॅल्यूट आहे आणि त्यासाठी मी माझा खारीचा वाटा म्हणून मोठीण्याकडे 25,000ची मदत मी तुमच्या सक्षम एज्युकेशनसाठी मी आज तुम्हाला ट्रान्सफर किंवा कॅश म्हणून तुम्हाला सांगायच्या पद्धतीने मला वाटेल. शिक्षणासाठी किंवा कशासाठी तुम्ही ती वापराल आणि योग्य ठिकाणीच त्याचा उपयोग येईल. म्हणजे असा जो पटकन कोण आला तर मला मी असं जागेवर नसतं, फोन करायची गरज नाही, तुम्ही त्या पैशातून तुम्ही मदत करू शकता. एक छोटी पूर्णपणे डॉक्युमेंट मी मदत करते. अशीच मदत वेळोवेळी जशी लागेल तशी मला तुम्ही हक्काने सांगत जा. चुनाकळवण आणि मंदरुळ गावच्या वेशीवरती असलेल्या सवतकडा धबधब्यावरती पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. शेकडो फूट उंचावरून फेसाळत कोसळणारा धबधबा राज्यातल्या पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय ठरतोय. मुंबई गोवा महामार्गापासून जवळपास साधारणपणे 4 किलोमीटर अंतरावरती हा धबधबा आहे. हिरव्यागार वनराईतून पांढरा शुभ्र कोसळणारा धबधबा पर्यटकांना सध्या खुणावतोय. या ठिकाणी उतरण्याची वाट ही काहीशी अरुंद आणि खाचखळग्यांची असल्यामुळे या ठिकाणी चढताना आणि उतरताना काळजी घ्यावी लागते. अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत असल्यामुळे या ठिकाणची मजा काही औरच आहे असे पर्यटक सांगतात. आम्ही आज सर्वजण कोल्हापूरहून इथं सवतकडा धबधब्याला व्हिजिट द्यायला आलो आहोत.
खरोखर कोकणाचं सौंदर्य म्हणजे अप्रतिम आहे. महाराष्ट्र आपला विविधतेनं नटलेला आहेच, पण कोकण हा त्याचा खरोखर स्वर्ग आहे आणि ह्या स्वर्गाचं दर्शन घेण्यासाठी लांब लांबून इथं पर्यटक येतात. आम्ही पण दरवर्षी वेगवेगळ्या धबधब्यांना, वेगवेगळ्या सृष्टी सौंदर्य पाहण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो, पण यावर्षीचा अनुभव खरंच वेगळा आहे. मग आमचं सगळ्यांना आव्हान आहे महाराष्ट्रीयांना की लांबचे दुसऱ्यांच्या राज्यातले किंवा दुसऱ्या देशात जाऊन पर्यटन करण्यापेक्षा आपला राज्य, आपला देश, आपला महाराष्ट्र कसा आहे हे अनुभवण्यासाठी एकदा तुम्ही खरोखर कोकणात या, एकदा कोकणचा अनुभव घ्या. खूप सुंदर सृष्टी आणि खूप छान अनुभव आहे. खरोखर सृष्टीवरचा स्वर्ग काय असतो ते इथे आल्यानंतर आपल्याला समजून जाईल. सर्वजण कोल्हापूरमधून कोकणातल्या मान्सूनचा आगमनाचं स्वागत आणि मान्सूनच्या पावसाचा आनंद घेण्यासाठी सर्व कुटुंबासमोर पोचलो. सवतकडा धबधबा अप्रतिम आहे, अगदी अद्भुत आहे. महाराष्ट्रामध्ये एवढं चांगलं पावसाचं रूप पाहता येतं सर्वांना आणि ते खूपच एन्जॉय करण्यासारखं आहे. त्यामुळे महाराष्ट्राचं एक वेगळं रूप सर्वांना कोकणामध्ये पाहायला मिळते आणि निसर्गामधले किती मोठं वैभव आहे कोकणामध्ये ते सर्वांना अगदी एन्जॉय करता येतं. त्यामुळे महाराष्ट्रातल्या सर्व पर्यटकांनी कोकणाचा आनंद घ्यावा आणि मान्सूनचं खूप खूप धन्यवाद. महाराष्ट्रामध्ये जोरदार आगमन केलेलं आहे मान्सून. आषाढीसाठी येणाऱ्या भाविक भक्तांच्या स्वागताला विठ्ठल मंदिर परिसराला अतिशय आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून मंदिर विविध रंगी दिव्याने झगमगून निघाले. पुणे जिल्ह्यातील विनोद जाधव या भक्ताने विठुरायाची राऊळी आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून टाकली. मुळशी तालुक्यातील शिवदत्त डेकोरेटर्सचे कंपनीचे मालक विनोद जाधव यांनी सलग 8 दिवसांच्या अथक मेहनतीनंतर ही सजावट साकार केलेली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जाधव हे मोफत सजावटीचं काम करतात. मंदिराच्या आतील बाजूस देखील आकर्षक रोषणाईच्या कामाला आता सुरुवात झालेली आहे. विविध रंगाच्या दिव्यांचे फोकस मारण्यात आल्याने विठ्ठल मंदिराचं रूपडे सध्या पालटलेलं आहे. रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात वनक्षेत्रात असलेले करिवणे गावच्या हद्दीत रोटरॅक्ट क्लब रोहा सेंट्रल, रोटरी क्लब रोहा आणि वनविभाग रोहा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रोजेक्ट अंकुर या योजनेचा शुभारंभ करून तब्बल 800 झाडांची लागवड करण्यात आली. यामध्ये करंज, खैर, शीश, सीताफळ इत्यादी इतर जंगली झाडांचा समावेश आहे. यावेळी रोहा वनविभागाचे अधिकारी वाघमारे तसेच राजपूत तसेच इतर वनविभाग कर्मचारी वर्ग, त्याचप्रमाणे रोटरॅक्ट क्लब रोहा सेंट्रलचे अध्यक्ष सृष्टी व टीम त्यांच्याप्रमाणे रोहा रोटरी क्लबचे नवनिर्वाचित अध्यक्ष रामचंद्र नागती, राकेशजी कागडा, माजी उपनगराध्यक्ष मयूर दिवेकर, दुर्ग अभ्यासक सुखद राणे, रुपेश पाटील, संलग्न स्मृती प्रतिष्ठान आदी रोहेकर बंधू भगिनी यावेळेला उपस्थित होते. खरं तर दरवर्षी रोटरी क्लब रोहा सेंट्रल आणि रोटरी क्लब रोहा सेंट्रल आणि वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे आम्ही हा कार्यक्रम घेत असतो. खरं तर वृक्षवल्ली आम्हा सोयरे या शिकवणीप्रमाणे आम्ही नेहमीच वन विभागाच्या पाठिंब्याने, सहकार्याने दरवर्षी वृक्ष रोपणाचा कार्यक्रम हा आवर्जून घेत असतो. कारण पावसाळा सुरू झाला की आपण सगळी झाडं लावतो, मग त्याला पाण्याची 4 महिने तर गरज राहत नाही. त्यानंतर सुद्धा जी झाडं आम्ही लावलेली आहेत त्याचं संगोपन, त्याची जोपासना कशी होईल याकडे सुद्धा प्रत्येकाचं जाणीवपूर्वक लक्ष त्या ठिकाणी असतं. आणि आता सुद्धा आम्ही जी झाडं या सगळ्यांच्या सहकार्याने लावणार आहोत त्या अंकुर प्रोजेक्टच्या निमित्ताने जवळजवळ 800 झाडं या ठिकाणी लावली जाणार आहेत. आणि पावसाळ्याच्या नंतर ज्यावेळेला पाण्याची गरज या झाडांना असेल त्यावेळेला प्रत्येकजण जे झाड लावेल त्या झाडाला नक्कीच त्याचं वटवृक्षामध्ये कसं रूपांतर होईल त्या म्हणीप्रमाणेच आपण सगळेजण आपल्या कुटुंबाप्रमाणे त्याची जोपासना करणार आहोत. तर आमचा हा इव्हेंट पहिल्या वर्षातला पहिला इव्हेंट आहे. प्रोजेक्ट अंकुर हे खूप दिवसांपासून चालत आलेलं धोरण आहे, जेणेकरून आम्ही इथे आपल्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या जागेत मोठ्या संख्येने झाडांचे वृक्षारोपण करू. त्यासाठी वन विभाग खातं, वंदे मातरम, कुमावत परिवार तसेच सृष्टी फाउंडेशन या सर्वांनीच खूप सहकार्य केलं आणि त्या सर्वांचे मी इथे आभार मानते. हे धोरण असंच कायम पुढे चालत राहील. वर्षभर माझ्या रोटरॅक्ट प्रेसिडेन्शियल इयर मध्ये ते कंटिन्यू होईल याची मी शाश्वत खात्री देते इथे. आणि हे इव्हेंट आता आपण लवकरात लवकर सुरू करून त्याला खूप मोठा प्रतिसाद तुमच्या लोकांकडून, सगळ्या उपस्थित लोकांकडून आला, त्यासाठी त्यांचेही आभार. रोटरी क्लब रोहा सेंट्रल आणि रोटरी क्लब तसेच वन विभाग रोहा यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण
आज आपण प्रोजेक्ट अंकुर या प्रोजेक्टचा आपण इथे शुभारंभ करत आहोत. या प्रोजेक्टमध्ये आपण एक साधारणतः 800 झाडं, त्यामध्ये सर्व जंगली झाडं आहेत, करंज, खैर, शिसम, सीताफळ, इतर प्रजातीची झाडं असून ते आज आपण या इथे संयुक्त विद्यमाने लावत आहोत. आणि जसं रोटरी क्लब आणि रोटरी क्लब यांनी आपल्याला एक शब्द दिलेला आहे की नुसतं लावून नाही, पुन्हा एखाद महिन्याने 2 महिन्यांनी वारंवार इथे व्हिजिट करून किंवा मध्ये विजिट करून त्याचं आपण चांगलं योग्य संगोपन करून इथे आपण एक चांगलं हिरवं गार्डन तयार करण्याचा एक त्यांचा संकल्प आहे. आणि त्याला आमचा वन विभागाचा कायम पाठिंबा, सदैव पाठिंबा असणार आहे. आता वेळ झाली माझे कोकणच्या बुलेटिनमध्ये इथंच थांबण्याची. मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण.